मित्रांनो, आजपासून 2023 मधील मोस्ट इम्पॉर्टंट 200 प्रश्न आपण पुढील 5 दिवसात पूर्ण करणार आहोत. आपण हे 200 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केले असते, पण व्हिडिओ मोठा होऊ नये व तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून यांचे पार्ट बनवलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास सबस्क्राइब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत? योग्य उत्तर आहे फ्रान्स, इमॅन्युएल मॅक्रोन. मित्रांनो, या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हजर राहणार होते, परंतु काही कारणास्तव ते हजर राहू शकत नसल्याने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना भारतातर्फे आमंत्रित करण्यात आले आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ते हजर राहण्यास संमती दर्शवली आहे. पुढचा प्रश्न बघूया. संसदेच्या सुरक्षेसंबंधी चूक झाल्या कारणाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे अनिश दयाल सिंग. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच असेल, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसदेच्या आत 2 व्यक्तींनी आणि संसदेच्या बाहेर 4 व्यक्तींनी गॅस बॉम्ब टाकल्याने संसदेवरील सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण झाला असल्याने ही समिती नेमण्यात आली आहे. आणि या 6 व्यक्तींमध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे या युवकाचा पण समावेश आहे. पुढचा प्रश्न बघूया. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे भजनलाल शर्मा. 2023 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 115 आमदार आणि काँग्रेसचे 70 आमदार तर बसपाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. भाजपाला बहुमत मिळाल्याने भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे, तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बेरैया यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केलेली आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न. संसदेच्या एका सत्रात जास्तीत जास्त किती संसद सदस्यांना निलंबित करण्याचा रेकॉर्ड बनला आहे? योग्य उत्तर आहे 146. मित्रांनो, आताच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 18 डिसेंबरला एकाच दिवशी 78 लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना निलंबित केले असल्याने एकाच सत्रात व एकाच दिवशी सर्वाधिक सदस्यांना निलंबित करण्याचा रेकॉर्ड बनला आहे. आणि तसेच 19 डिसेंबरला 49 व 20 डिसेंबरला 21 निलंबित करण्यात आल्याने आतापर्यंतच्या एका सत्रामध्ये सर्वात जास्त 146 सदस्यांना निलंबित करण्याचा रेकॉर्ड बनला आहे. हे महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न बघूया. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात कोणत्या सदस्याचे लोकसभेचे सदस्यत्व बरखास्त करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे महुआ मोइत्रा. संसद सदस्यांना प्रश्न विचारण्याकरिता देण्यात आलेल्या आयडीचे पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीला देऊन पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने तृणमूल काँग्रेसचे खासदार व लोकसभेचे सदस्य महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व बरखास्त करण्यात आले. पुढचा प्रश्न बघूया. मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे मोहन यादव. मित्रांनो, 2023 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 163 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे आणि मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी व जगदीश देव राह आणि राजेंद्र शुक्ला यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि या निवडणुकीत काँग्रेस 66 तर भारतीय आदिवासी पार्टीने 1 जागा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन अमेंडमेंट विधेयक 2023 नुसार पाकव्याप्त काश्मीर पीओके करिता जम्मू काश्मीर विधानसभेत किती जागांचे प्रावधान करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे 24. जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेकरिता 114 सदस्यांचे प्रावधान असलेले विधेयक लोकसभेत मंजूर केलेले आहे. यापैकी पाकव्याप्त काश्मीर करिता 24 जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत व आपल्याकडे असलेल्या जम्मू काश्मीर करिता 90 जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. मिझोराम राज्याची मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे लालदुहोमा. मित्रांनो, 2023 मध्ये झालेल्या मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जोरम पीपल्स मुवमेंट पक्षाने 40 जागांपैकी 27 जागा जिंकत बहुमत प्राप्त केल्याने लालदुहोमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत बीजेपीने 2 तर काँग्रेसने 1 जागा जिंकली. पुढचा प्रश्न बघूया. बिहार राज्याच्या विधानसभेने बिहार राज्यातील एससी, एसटी, बीसी
आणि ओबीसी व ईबीसी प्रवर्गाकरिता किती टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक संमत केले आहे? योग्य उत्तर आहे 65%. जातीनिहाय जनगणनेचे आकडे प्रसिद्ध करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे विष्णुदेव साय. 2023 मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 90 जागांपैकी बीजेपीने 54 जागा जिंकून बहुमत प्राप्त केल्याने विष्णुदेव साय यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. तर विजय शर्मा व अरुण साव यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि या निवडणुकीत काँग्रेसने 35 व बीएसपीने 1 जागा जिंकली आहे. पुढचा प्रश्न बघूया. जाती आधारित जनगणनाचे आकडे जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 12. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक कोणते? 128वे घटना दुरुस्ती विधेयक. मित्रांनो, याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच टाकण्यात आलेले आहे. जर तो व्हिडिओ बघितले नसल्यास बघून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी. 2023 मध्ये विधानसभेच्या 119 जागांकरिता तेलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 64 जागा जिंकून बहुमत प्राप्त केल्याने रेवंत रेड्डी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. आणि बीआरएस पक्षाला 39 तर बीजेपीला 8 जागा जिंकता आले. पुढचा प्रश्न बघूया. वन नेशन वन इलेक्शन याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे रामनाथ कोविंद. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पीएम मेमोरियल म्युझियम अँड सोसायटी. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने ऑनलाईन गॅम्बलिंग वर प्रतिबंध आणण्याकरिता तरतूद करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती भवनात असलेल्या मुघल गार्डनचे नामांतरण करून कोणते नाव ठेवण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे अमृत उद्यान. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोणत्या शहरास आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. मित्रांनो, 2 जून 2014 मध्ये तेलंगणा राज्य हे आंध्र प्रदेश पासून वेगळे झाल्याने आंध्र प्रदेशची तेव्हाची राजधानी हैदराबाद तेलंगणामध्ये गेल्याने अमरावतीला आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. परंतु सध्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी प्रशासकीय कामाच्या सोयीच्या दृष्टीने आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम घोषित करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका.